आनंदी या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण सुरुवातीलाच पाहत असतो की विद्याधर घरच्यांना सगळ्यांना म्हणत असतो, या सर्व गोष्टीमध्ये माझी काही चूक आहे. आता मला राग आला आणि मी दादाला ते सगळं काही बोलून गेलो, पण यात माझं काय चुकलं असंही ते विद्याधर म्हणत असतो. त्यावर शिल्पा म्हणत असते, अरे हे सगळं काही तुला आता बोलण्याची काहीच गरज नाही. आता त्याची जी अवस्था झाली ती तर झाली ना. असं म्हटल्याबरोबर इकडनं शलाका विद्याधरची बाजू घेते आणि म्हणत असते, मला एक गोष्ट कळत नाही, या सर्व गोष्टीमध्ये विद्याधरची काय चूक आहे. तो तर पृथ्वीच्या बिझनेससाठी किती मेहनत करतोय आणि याला त्या आनंदीला गायब करून काय भेटणार आहे. तरीसुद्धा तुम्ही सगळेजण त्यालाच दोषी समजताय. या सर्व गोष्टीमध्ये त्याची अजिबातच चूक नाही असंही ते शलाका म्हणत असते. त्यावर इकडनं मिताली म्हणत असते, मावशी हे सगळं काही थांबव, मला ह्या सर्व गोष्टीचं काही घेणं देणं नाही, या गोष्टीवर आपण नंतर बोलूया. मला फक्त बाबा ठीक होणं गरजेचं आहे. देवा माझ्या बाबांना लवकर बरं कर असंही ते रडतच मिताली म्हणत असते. त्यावर हा विद्याधर तिच्याकडे जातो आणि म्हणत असतो, अरे बाळा मला सुद्धा तेच हवंय ना. तो माझा दादा आहे आणि दादा हा वडिलांसमान असतो. अगं तो जरी मला मानत नसला तरीसुद्धा माझा जीवही त्याच्यात. तो जर गेला तर माझा आधार जाईल गं. असं काय करतेस. या सर्व गोष्टीमध्ये खरं तर माझीच चूक आहे. देवा एवढं मोठं मी पाप कुठे फेडेल. त्याच्या जागेवर मी अंथरुणावर खेळलो असतो तर बरं झालं असतं असं विद्याधर म्हटल्याबरोबर मिताली म्हणत असते, अरे काका असं काय बोलतोस, असं अजिबात बोलू नकोस. प्रांजलसुद्धा म्हणत असतो, काका तू अजिबात स्वतःला त्रास करून घेऊ नको आणि या सर्व गोष्टीला दोषीसुद्धा समजू नको. या सर्व गोष्टीमध्ये तुझी अजिबातच चूक नाही आहे. तुला कुणीही जाब विचारणार नाही. हे बघ असंही बाबा ती आनंदी घरातून गेली तेव्हापासूनच टेन्शनमध्ये आले होते. बाबांना टेन्शनमध्ये येण्याची काय गरज आहे. इकडनं माई म्हणत असतात, अरे प्रांजल काय बोलतोस, असं काहीही नाही. प्रांजल म्हणत असतो, माई तुम्ही शांत बसा. तुम्ही ती आनंदीची बाजू घेणं बंद करा. हे सगळं काही घडतंय का ते फक्त आनंदीमुळे घडतंय. ती जेव्हापासून या घरात आली तेव्हापासून हे सगळे वाईट प्रसंग आपल्यासोबत घडतात. तिला खरं तर आज मला जाबच विचारायचं आहे ती कुठे. असं म्हटल्याबरोबर समोरून जी काही आनंदी असते ती वरती निघालेली असते. हा प्रांजल तिला पाहतो आणि म्हणत असतो, ए कुठे निघालीस आणि तुझ्या हातात काय आहे. असं म्हणून प्रांजल आणि त्याचबरोबर मितालीसुद्धा आनंदीकडे जातात. आता इकडे शिल्पा आनंदीला म्हणत असते, काय तुझ्या हातात काय आहे हे. दिवे लावायला चाललीस का. आतापर्यंत जे दिवे लावलेस ते कमी होते का. आणि तू कुठे चालली होतीस. इकडे युगंधरच्या रूममध्ये चालली होतीस. तुला एकदा बजावून सांगितलेलं कळत नाही का. तू बहिरी आहेस का. तू आंधळी आहेस आता बहिरीसुद्धा झालीस का. तुला कितीदा सांगायचं गं. एक गोष्ट तुझ्या लक्षात बसत नाही का. तू युगंधरपासून 4 हात लांब राहायचं. एकदाच तुला सांगते बरं का, नाहीतर माझ्याशी गाठ आहे असं ते शिल्पा ओरडतच म्हणत असते. आनंदी म्हणत असते, डॉक्टरांनी त्यांना खरं तरी ते तेलाने मालिश करायची सांगितली आणि त्यामुळेच मी त्यांच्या खोलीमध्ये जात होते त्यांची मालिश करण्यासाठी. आता हे ऐकल्यानंतर इकडनं प्रांजल आणि मितालीसुद्धा चिडतात. प्रांजल म्हणत असतो, हे सगळं काही तुला करण्याची अजिबातच गरज नाही. ते आमचे बाबात आणि आम्ही बघून घेऊत. तुझा आणि त्यांचा काही संबंध नाही. त्यामुळे तू आमच्या आईची जागा घ्यायला अजिबातच पाहू नकोस असंही ते प्रांजल म्हणत असते. इकडनं मितालीसुद्धा म्हणत असते, अगं आनंदी तुला किती वेळ सांगायचं. एक गोष्ट लक्षात ठेव, आमच्या बाबांपासून तू 4 हात लांब राहायचं. त्यांची मुलं आहेत आणखी जिवंत. तुला आत्या काय सांगते हे लक्षात येत नाही का गं. तू का परत परत विसरतेस असंही ते मिताली म्हटल्याबरोबर आनंदी म्हणत असते, मिताली प्रांजल तुम्ही असं काय करताय. माझं ऐका नाही एकदा. मला फक्त एकदा त्यांच्याकडे जाऊ द्या. मला फक्त त्यांना बघू द्या एकदा. त्यांना मला मालिश करायची. मला फक्त थोड्या वेळ बघू द्या असंही ते आनंदीचं गाणं सुरूच असतं. इकडे शिल्पाचा पारा चढलेला असतो. शिल्पा अक्षरशः आनंदीचं थोबाड फोडत असते. आनंदीच्या गालाखाली ती निवडलेली असते. आता बाकीच्यांना कुणाला तर या गोष्टीचा अजिबातच फरक पडलेला नसतो. मात्र इकडे माई आणि बापू चिडलेले असतात. माई म्हणत असं, अगं शिल्पा तुझी हिंमत कशी झाली आनंदीसोबत हे सगळं काही वागताना. युगंधर तिकडे पडलाय म्हणून हे सगळे काही तुमचे नाटकं सुरूत ना. युगंधर एकदा ठीक होऊ दे मग सांगते तुला हे सगळं काही. बापूसुद्धा म्हणत असतात, शिल्पा हे अजिबात तू करू नकोस हां. हे सगळं काही फार चुकीचं करतेस तू. असं म्हटल्यानंतर आता शिल्पा त्यांच्यावरच ओरडत असते. ती म्हणत असते, माई आणि बापू तुम्ही हिची बाजू अजिबातच घेऊ नका. कुणाला सांगायचं आहे आणि काय करायचं आहे ते माझं मी बघून घेईल. मी कुणालाही घाबरत नाही. तुला कळत नाही ना एकदा सांगितलेलं. थांब तुझी जागाच दाखवते असं म्हणून अक्षरशः आता आनंदीच्या हाताला धरलेलं असतं आणि तिला किचनमध्येच ओढत घेऊन गेलेली असते आणि तिला म्हणत असते, हे बघ तुझी जागा हे किचनच आहे. इथून पुढे या किचनच्या बाहेर एकसुद्धा पाऊल टाकायचं नाहीस आणि युगंधरच्या आसपाससुद्धा भटकायचं नाहीस. त्याची काळजी घ्यायला त्याचं अख्खं घर आहे. तुला काळजी करण्याची अजिबातच गरज नाही. तुझी लायकी दाखवणं तुला गरजेचं होतं असंही ते शिल्पा स्पष्ट शब्दातच म्हणत असते. आनंदी मात्र रिक्वेस्ट करत असते. आनंदी म्हणत असते, मला एकदा मालक साहेबांकडे जाऊ द्या असं तिचं म्हणणं सुरूच असतं. शिल्पा एकही शब्द ऐकत नाही आणि आता सगळेजण युगंधरच्या इकडे खोलीत आलेले असतात.
समोरचं दृश्य पाहून थक्क झालेलं, कारण पृथ्वी समोर युगंधरच्या पायाची तेलाने मालिश करत असतो. इकडनं मिताली म्हणत असते, मला तर माझ्या डोळ्यावरच विश्वास बसत नाही. प्रांजलसुद्धा म्हणत असतो, आज जे काही घडलं त्यावरनं मला असं वाटलं होतं की दादा आता कधीही बाबाच्या रूमच्या आसपाससुद्धा भटकायचा नाही. त्यावर शिल्पा म्हणत असते, हे बघा पोरांनो, बाप लेकामध्ये कितीही दुरावा आला, कितीही भांडणं झाले तरी रक्ताची नाती अशीच तुटत नसतात. असं म्हटल्यानंतर आता ह्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. इकडनं शिल्पा पृथ्वीला म्हणत असते, पृथ्वी तू आराम कर, मी करते मालिश. असं म्हटल्याबरोबर पृथ्वी म्हणत असतो, नाही आत्या राहू दे, मी करतो. तेव्हा डॉक्टरसुद्धा इकडनं म्हणत असतात, त्यालाच करू द्या मॅडम, तो अगदी बरोबर मालिश करतोय. त्याला मी फक्त म्हणलं की मालिश केल्यावर बरं वाटेल त्यांना. तो लगेच गेला आणि तेलाची बॉटल घेऊनच मालिश करतोय. असं म्हटल्यानंतर आता सगळ्यांनाच बरं वाटलेलं असतं. आता डॉक्टर म्हणत असतात, मॅडम खरं तर तुम्हाला मालक साहेबांच्या रात्रीच्या औषधाबद्दल बोलायचं आहे, जरा बाहेर या. असं म्हटल्यानंतर आता डॉक्टर आणि त्याचबरोबर शिल्पा बाहेर गेलेले असतात. पृथ्वी मालिश करत असतो तेव्हा खरं प्रांजल आणि त्याचबरोबर मिताली दोघीही आता जवळ बसतात. मिताली म्हणत असते, दादा आपले बाबा लवकर ठीक होतील ना, मला तर फार टेन्शन येतंय. असं म्हटल्याबरोबर पृथ्वी म्हणत असतो, अजिबात तू काळजी करू नको, आपल्या बाबाला काही होणार नाही. आणखी माझा हिशोब बाकी आहे, मला आणखी त्यांच्याशी खूप भांडायचं आहे. मी असंच त्यांना जाऊ देणार नाही. आपले बाबा आपल्यासोबत कायम राहणार आहेत, असंही ते पृथ्वी म्हणत असतो. आता सगळेच जण रडत असतात. त्यांच्या बाबांची ही अवस्था त्यांना अजिबातच पाहत नसते. इकडे दुसऱ्या बाजूला आनंदीसुद्धा टेन्शनमध्ये असते. ती स्वतःच्याच मनाशी म्हणत असते, मालक साहेबांच्या पायाची कुणी मालिश केली असेल का, काय झालं असेल, कसे असतील ते, एकदा मला पाहायचं आहे त्यांना. असंच तिच्या मनाशी तिचं बोलणं सुरू असतं. तितक्यातच इकडनं विद्याधर येतो आणि आल्याबरोबर म्हणत असतो, वा आनंदी मॅडम वा, खरं तर या घरात तुमचा 2दा गृहप्रवेश झाला. पहिल्या तर तुला चांगलाच आठवत असेल, मालक साहेबांसोबत मोठ्या गाडीत थाटामाटा सजून धजून या घरात गृहप्रवेश केलास. आणि दुसऱ्यांदा म्हणजे त्या लाकडी पेटीतून आलीस की. पण बरं झालं तू दुसऱ्या वेळेस गृहप्रवेश केलास, म्हणजे पार्ट 2 असं म्हणून हसायला लागतो. कारण की हा तुझा लाडका दीर पहिल्या वेळेस तुझं स्वागत करायला, तुझ्या अंगावर अक्षदा टाकायला नव्हताच ना, कारण की त्याच्या हातात बेड्या होत्या. तुमच्या वरातीसुद्धा नाचता नाही आलं मला. याचंच खरं तर मला वाईट वाटतंय, पण जाऊ दे, काही हरकत नाही. आणि त्यामुळेच खरं तर मी यावेळेस तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलंय. असं म्हणून मागे लपवलेली ती पांढरी साडी काढतो आणि आनंदीच्या अंगावर ठेवत असतो. आणि तिला कळत नसतं नेमकं हे काय चाललंय. तेव्हा विद्याधर स्वतःच म्हणतो, तुला तर दिसत नाही ना, त्यामुळे कळलं नसं नेमकं मी काय आणले तुझ्यासाठी. अगं मी तुझ्यासाठी पांढरी साडी आणली. अगं तीच ग, जी नवरा मेल्यावर बायका घालतात का, तीच साडी ही पांढरी. असं म्हटल्यानंतर आनंदीला इथे धक्काच बसतो. विद्याधर म्हणत असतो, काय गं, पांढरी साडी नाव ऐकलं की तू तर थरथर कापायला लागलीस ग, काय झालं. पण खरं सांगू का तुला, हा दिवस तुझ्या लवकरच आयुष्यात येणार आहे. जेव्हापासनं तू या घरात आलीस का, तेव्हापासूनच या घराची वाट लागली. आणि आता तुझ्या नशिबात पांढरी साडी घालायची सुद्धा वेळ आली आहे. कारण की लवकरच तुझे मालक साहेब हे जग सोडून जाणार आहेत. असं म्हटल्यानंतर आनंदीला तर धक्काच बसतो. विद्याधर म्हणत असतो, अगं काय मी तुझ्या पोरांविरुद्ध 4 शब्द तुझ्या मालक साहेबांना बोललो तर ते अंथरुणाशी खेळले की. म्हणजे विचार कर ना गं, काय होईल पुढे. तर हा आता विद्याधर आहे आणि हा विद्याधर पुढे काय काय करतो आणि कसं कसं करतो तुला हे कळेलच. आता फक्त 24 तास राहिलेत तुझ्याकडे. 24 तासातच खरं तर तो युगंधर हे जग सोडून जाणार आहे. तू जेव्हा सकाळी उठशील का, तेव्हा सगळेजण तुला रडताना दिसतील. आणि तुझी तर अवस्था अशी होणार आहे ना की तुला साधं त्या मालक साहेबांच्या प्रेताचं सुद्धा दर्शन भेटणार नाही. आणि तुला हे सगळे घरचे हीच पांढरी साडी घालून ह्या घरातून हाकलून टाकतील. कारण की तुझा मालक साहेबच तुला नाही राहणार आता इथे. आणि मग तू काय करशील या घरात. अगं या घरात खरं तर तुझं कोणीही हक्काचं माणूस राहिलं नाही. पण तुला जर माझी मदत गरज लागली तर तू माझी मदत घेऊ शकतेस बरं का. पण तू घेणार नाहीस माझी मदत. अगं तुझे हाल इतके होणारच ना की तुला रस्त्यावर उभा राहून भीक मागावं लागेल. हे सगळं काही का घडले माहिती आहे, फक्त तू माझ्या नादी लागलीस म्हणून, माझ्याशी भिडलीस म्हणून. असंही ते विद्याधर म्हणत असते. सगळं काही ऐकून तर आनंदी फार घाबरलेली असते. इकडनं विद्याधर एवढ्यावरच थांबत नाही. विद्याधर म्हणत असतो, अगं तुझ्या मालक साहेबांच्या आता थोडेच दिवस राहिले आहेत. थोडेच दिवस काय, थोडेच तास. पुढच्या 24 तासात तुझा हा मालक साहेब हे जग सोडून जाणार आहे. इथनंच याच घरातून त्याची तिरडी निघणार आहे आणि तू विधवा होणार आहेस. असंही ते विद्याधर म्हणत असतो. तुला मात्र तुझ्या मालक साहेबांचं शेवटचं दर्शनसुद्धा भेटणार नाही.
तुला फक्त आवाज येईन तो म्हणजे रामनाम सत्य हे, रामनाम सत्य हे. हे जेव्हा सगळं काही आनंदी ऐकते तेव्हा मात्र तिचा पारा चढलेला असतो. गॅसवर गरम तवा असतो तोच हातात घेते आणि जोरातच इथे युगंधरच्या गालावर तिने मारलेला असतो. युगंधरच्या गालावर अक्षरशः लाल चट्टा चोमटलेला असतो. तो जोरात ओरडत असतो. आनंदी म्हणत असते, परत जर अशी हिंमत केलीस ना माझ्या मालक साहेबाविरुद्ध बोलण्याची तर याद राख. असं आनंदी रणरागिणी होऊनच विद्याधरला बोलत असते. विद्याधर म्हणत असतो, माझ्या अंगावर हात उचललास तू, याची शिक्षा आणि याचं काय तुला फळ भेटेल हे तर तुला कळेलच लवकर, थांब तुला बघतोच. असं विद्याधर म्हटल्याबरोबर आनंदी अक्षरशः तो गरम तवा हवेतच उडवत असते आणि त्याला मारण्याचा परत प्रयत्न करत असते. विद्याधरला आता कुठं पळावं हेच कळत नसतं. तो घाबरतच इकडे तिकडे पळत असतो. आनंदी म्हणत असते, तुझं नशीब समज की मी आंधळी. मी जर आंधळी नसते आणि मला जर डोळे असते ना तर आज मी तुला जिवंत मारलं असतं. असंही ते आनंदी म्हणत असते. विद्याधर म्हणत असतो, डोक्यावर पडलीस का, काय करतेस, तुला कळतंय का, ह्या सर्व गोष्टी तुला खूप महागात पडतील. आनंदी म्हणत असते, पुढचं पुढे मी बघून घेईल, पण आत्ता मी तुला सोडत नसते. माझ्या विरुद्ध आणि मालक साहेबाविरुद्ध हे सगळं काही बोलण्याची तुझी हिंमत कशी झाली. असं म्हणून तिथं पळत असतो. आनंदी मात्र हवेतच तो तवा फिरवत असते. विद्याधरला काय करावं हेच कळत नसतं. आनंदी म्हणत असते, हे बघ, तू इथून पुढे जर या लिंबाकर घरावर आणि मालक साहेबावर नजर ठेवलीस आणि माझ्या मुलावर नजर ठेवलीस ना तर याद राख. विद्याधरसुद्धा म्हणत असतो, हे बघ आनंदी, तुला ह्या सर्व गोष्टी खूप महागात पडतील बरं का, याद राख. आनंदी म्हणत असते, महागात पडल्या तरी चालतील, पण मी तुला काही सोडत नसते. आजपर्यंत माझ्यासोबत तू जे काही वागलास, मला लग्नातून पळून नेलंस, माझ्यासोबत एवढं घाणेरडं कृत्य केलंस, या घरात मी सून म्हणून आले तरीसुद्धा तू माझ्यासोबत जे नाही ते वागलास, पण मी आजपर्यंत तुला माफ करत आले. पण आज तू माझ्या मुलांच्या आणि त्याचबरोबर मालक साहेबांच्या जीवावर उठलास, त्यामुळे तुला मी आज सोडत नसते, असं रागातच म्हणत असते. आनंदीचा राग पाहून हा विद्याधर किचनच्या बाहेर पळून गेलेला असतो. आनंदी म्हणत असते, विद्याधर याद राख, ही आनंदी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत या घरावर मी थोडीसुद्धा आज आणून देणार नाही. मालक साहेबांना आणि या घराची आबरू वाचवण्यासाठी मी या घराची ढाल म्हणून उभा राहू शकते. मला या डोळ्यांची सुद्धा गरज नाही, असंही ते आनंदी म्हणत असते. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भागात आपण पाहत असतो. इकडे धनश्री म्हणत असते, माझ्या नवऱ्याला मारण्याची तू हिंमत कशी केलीस. त्यावर आनंदी म्हणत असते, नशीब समजा की माझे डोळे नाहीत, नाहीतर यापेक्षा बत्तर हालात मी त्या विद्याधरची केली असती, असंही ते आनंदी म्हणत असते. दुसऱ्या बाजूला आता जी काही आनंदी असते ती मालक साहेबांच्या खोलीत गेलेली असते आणि मालक साहेबांना म्हणत, मालक साहेब उठा ना, तुम्ही जर असे बेशुद्ध पडला तर मग या घराचं काय होईल, मालक साहेब उठा ना, असंही ते आनंदी म्हणत असते. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट, नवीन प्रोमो जर जाणून घ्यायचे असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तोपर्यंत पाहत राहा आनंदी. धन्यवाद.